नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी बेळगावातील बिम्स परिसरातील नूतन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी आपल्या भाषणात ते सांगितले की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांनी स्पष्ट केले की आतापर्यंत राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात सुरुवात होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उत्तर आमदार आसिफ सेठ यांच्याकडे होते. या सोहळ्यात मंत्री सतीश जारकिहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, केलीचे डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात वसतिगृहाची कोनशिला, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बस स्थानक तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले. या विकास कामामुळे क्षेत्राच्या आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले. काल शुक्रवारी रात्री उशिरा बेळगावातील खडकगली परिसरात संदल मिरवणुकीदरम्यान घोषणाबाजी झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्तासाठी मोठी वाढ करण्यात आली होती. ही घटना काकतीवेस परिसरात उरूस कार्यक्रमानंतर घडली. रात्री काकतीवेसहून दरबार गल्लीकडे जाणारी संदल मिरवणूक अचानक मार्ग बदलून खडकगलीकडे वळवण्यात आली. तेथे काही युवकांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर वातावरण तापले आणि बघता बघता दगडफेकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत पोलीस उपस्थित होते, मात्र त्यांची संख्या अपुरी होती. सुदैवाने या दगडफेकीत कोणतीही दुर्घटना घडली नाही किंवा दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बनमणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि रात्रीच परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. विशेषतः काकतीवेस, खडकगली आणि दरबार गल्ली या भागामध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. या दंगल प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावमधील बिम्स परिसरात आज पार पडलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बेळगावकरांना आणखी एक महत्त्वाच्या आरोग्य सेवेची घोषणा दिली. त्यांनी सांगितले की बिम्स परिसरात लवकरच अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बोलताना मंत्री जारकिहोळी म्हणाले की बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 200 कोटी रुपयांचा फ्लायओव्हर प्रकल्प राबवला जाणार आहे. हुदली भागात रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात येईल. याशिवाय शहरातील क्रीडा सुविधांसाठी स्वतंत्र क्रीडांगण उभारण्यात येणार असून 55 कोटी रुपयांचे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय देखील बांधण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पामुळे बेळगाव शहराचा शहरी आणि सामाजिक विकास अधिक गतिमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements, Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details, contact 9980936364 99160 44352. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी लवकरच शहरात 100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगावमध्ये केली. बेळगावातील विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी सांगितले की शिक्षण हीच खरी शक्ती आहे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती स्वतंत्र होऊ शकते. त्यामुळे दलित, मागासवर्गीय आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे ही राज्य सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या उद्देशाने विद्यापीठामार्फत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवले जात आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागील सरकारच्या काळातील भाग्य योजनांचा उल्लेख करत सध्याच्या सरकारने हमी योजनांच्या माध्यमातून गरिबांना स्वावलंबी बनण्याचा आणि आर्थिक विकासासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मागील काही दिवसापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची नासधूस होऊन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हसिरू सेना व शेतकरी संघटनेच्या वतीने आज शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज बेळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आपल्या हातात ऊस आणि केळीची झाडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई व कर्जमाफी दिली जावी, परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात हसिरू सेनेचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे नेते तसेच शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बिम्स परिसरात उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या यशस्वी पूर्णत्वामागे माझे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत, असा ठाम दावा माजी आमदार अनिल बेनके यांनी केला आहे. ते म्हणाले, या रुग्णालयासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला, अन्यथा हा प्रकल्प फक्त एक पांढरा हत्ती ठरला असता. आज हे रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. याचा खरा उपयोग जनतेच्या आरोग्य हितासाठीच व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे. बेनके यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आणि या प्रकल्पाचे श्रेय कोणाचे यावरून राजकीय तापमान वाढले आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगाव मधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. बेळगावातील बिम्स रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हे अत्याधुनिक रुग्णालय बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठेला नवी उंची देणारे ठरणार आहे. त्यापुढे म्हणाल्या की सार्वजनिक सुविधा आणि संस्थांची स्वच्छता तसेच त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. आपण या सुविधा जपल्या पाहिजेत. सार्वजनिक मालमत्तेकडे आपण आपल्या घरासारखीच जबाबदारीने वागणूक दिली पाहिजे. बेळगाव शहरातील काकती येथील गणपती पाटील, वय अंदाजे 61, या वृद्धाचा बेळगाव किल्ला परिसरात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. गणपती पाटील हे गेल्या काही महिन्यापासून आजारी होते आणि उपचारासाठी वारंवार जिल्हा रुग्णालयात येत असत. काल शुक्रवारी रात्री रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांना या संदर्भात माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. याची नोंद बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे निश्चित कारण समजले नसले तरी पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर करत नूतन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णावर उपचार करणे कठीण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मागणीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सार्वजनिक मंचावरच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राजू सेठ यांचे नाव घेऊन ही मागणी पूर्ण केली जाईल असे जाहीर केले. सध्या तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांना बीएमसी रुग्णालयात काही काळासाठी केलीचे डॉक्टर नियुक्त करण्याची विनंती केली. डॉक्टर कोरे यांनीही तात्काळ सहमती दर्शवून डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. या निर्णयामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सुरू होण्यास मदत होणार आहे. रुग्णावर तात्काळ आणि प्रभावी उपचार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांब्रा एअरपोर्ट पासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावून वाहतुकीत बदल करण्यात आला होता. काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. शहरातील मुख्य चौक, महत्त्वाचे रस्ते आणि कार्यक्रम स्थळावर पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने संपूर्ण हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि अन्य यंत्रणा सज्ज होती. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी खबरदारीचे अनेक उपाय करण्यात आले होते. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या शनिवारी बेळगाव विमानतळावर दाखल होताच पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडीवर भाजपकडून अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या पक्षाच्या अंतर्गत मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी भाजप काँग्रेसची हायकमांड आहे का, असा त्यांनी सवाल केला. विधान परिषद सदस्य सिटी रवी यांनी सध्याचे काँग्रेस सरकार 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या यांनी भाजपाला आमच्या पक्षाची काळजी करू नये, त्यांनी स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यावे असे सांगितले. एनडीआरएफच्या निधीच्या वापरावरूनही त्यांनी भाजपला निशाणा साधला आणि म्हटले की केंद्र सरकारच्या निधीचा वापर राज्याने हमी योजनेसाठी केला नाही. कर्नाटकातील हमी योजना यशस्वी आहे, तर भाजपने इतर राज्यामध्ये ती अंमलात आणली नाही, असा खोचक टोला त्यांनी भाजपाला दिला.
विजयादशमीच्या निमित्ताने मराठी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणावर बेळगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य सीमोल्लंघन सोहळा पार पडला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात भेळ, पावभाजी, ज्यूस, आईस्क्रीम यासारख्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। या ठिकाणी पेपर प्लेट्स, कप, प्लास्टिकचे चमचे व बाटल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आणि खाल्ल्यानंतर साचलेला हा कचरा मैदानावर टाकण्यात आला होता। दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशीही यंदाही जॉईंट्स मेनच्या सदस्यांनी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविली। स्वच्छतेनंतर मध्यवर्ती नवरात्र महामंडळाच्या वतीने अध्यक्ष आनंद आपटेकर यांच्या हस्ते सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव मुकुंद महागावकर, खजिनदार मधु बेळगावकर यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष मोहन कारेकर, मदन बामणे, अजित कोकणे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचा व स्टॉलधारकांचा स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। आरोग्य, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या RCM या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य समाज जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सदर रॅली बेळगाव शहरातील खानापूर रोड येथील मराठा मंदिर कार्यालयातून प्रारंभ झाली। या कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। प्रसंगी सदर रॅलीला बेळगावचे उपायुक्त नारायण बर्मणी यांनी ध्वज दाखवून सुरुवात केली। दरम्यान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना RCM संस्थेबद्दल गौरवोद्गार काढताना असे सांगितले की RCM या स्वयंसेवी संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून ही संस्था गेल्या 25 वर्षांपासून आरोग्य सेवा, अंमली पदार्थमुक्त समाज, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि अविरतपणे कार्य करत असून त्यांना माझ्या सदिच्छा आहेत। या कार्यक्रमात संजय दोरेंनवर, मुकेश कोठारी, परशुराम पाटील, राहुल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व स्वयंसेवक आदी उपस्थित होते। संत निरंकारी मिशनच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ह्युमननेस ब्लड ड्राईव्ह या उपक्रमाअंतर्गत उद्या रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी बेळगावात सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिर संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित करण्यात आले आहे। या निमित्ताने आज शनिवारी शहरामध्ये जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान हे महादान, एक थेंब रक्त हजारो जीवांचे प्राण अशा घोषणांनी आणि फलकांनी सजलेल्या रॅलीत स्वयंसेवक, युवा कार्यकर्ते आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत उद्याच्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवक सशक्तीकरण व क्रीडा विभाग बेळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच कर्नाटक अमॅच्युअर सायकलिंग असोसिएशन आणि बेळगाव जिल्हा अमॅच्युअर सायकलिंग असोसिएशन यांच्या पुढाकाराने 16वी राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धा 2025-26 चे उद्घाटन आज शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी झाडशापूर खानापूर रोडवर उत्साहात पार पडले। ही स्पर्धा शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर आणि रविवार दिनांक 5 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये आयोजित करण्यात आली आहे। उद्घाटन समारंभात माजी आमदार विवेक पाटील, अनिल पोद्दार, प्रणय पाटील आणि साजिद शेख यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिभावान सायकलपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला असून बेळगावमधील क्रीडा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे। कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दसरोत्सवानिमित्त युवा आघाडी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती हिंडलगा यांच्या वतीने भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला तरुण तरुणीसह सर्व वयोगटातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हिंडलगा परिसरात पार पडलेल्या या मॅरेथॉनमधून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। स्पर्धा सुरळीत पार पडावी म्हणून आयोजकांनी नीटनेटके संयोजन केले होते। प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर्यन चौगुले यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। युवा नेते अमान सेठ यांनी गोकाक येथे राहुल जारकिहोळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वैयक्तिक शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली। या भेटीचे वातावरण मैत्रीपूर्ण होते। युवा नेते अमान सेठ यांनी राहुल जारकिहोळी यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि लोकसेवेतील सातत्यपूर्ण प्रगतीसाठी शुभकामना व्यक्त केल्या। ही भेट क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्यरत नेत्यांमधील सौहार्दपूर्ण आणि सहकार्याच्या भावना अधोरेखित करणारी ठरली। दोन्ही नेत्यांनी पुढील काळातही लोकसेवेवर भर देण्याचे आश्वासन दिले। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।